लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राष्ट्रवादीची काय स्थिती आहे? निश्चित आज 15 तारीख आणि अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या या महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे. निश्चित सकाळपासून प्रत्येक बूथवर एक चांगल्या पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळत आहे. मतदार स्वतःहून या ठिकाणी बाहेर निघून मतदानाचा हक्क बजावत आहे. निश्चित यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परभणीकर प्रतिसाद देतील आणि चांगल्या पद्धतीने मतदान करून आमच्या सर्व उमेदवारांना परभणीकर मदत करतील, आशीर्वाद देतील आणि संधी देतील. राष्ट्रवादीच्या किती जागा येण्याची अपेक्षा आहे? 65 नगरसेवकांच्या जागा आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्या युतीमधनं जवळपास 63 ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत. निश्चित आम्हाला खात्री आहे की परभणीकर यावेळेस पूर्ण बहुमत राष्ट्रवादीच्या बाजूने देतील आणि आमच्या उमेदवारांना निवडून देतील. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो जर म्हणजे युती करायचा प्रश्न आला तर कोणासोबत? मला खात्री आहे की यावेळेस स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल. त्यामुळे युती कोणासोबत करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. त्याला झडपीची आचारसंहिता लागलेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये कोणासोबत युती करणार आहेत? जिल्हा परिषदेमध्ये आता उद्यापासून जिल्हा परिषदच्या नामनिर्देशन भरण्याची सुरुवात होणार आहे. परवाच निवडणूक आयोगानं प्रेस घेतली आणि निवडणूक डिक्लेअर केलेली आहे. आज महायुतीचं मतदान, आज महानगरपालिकेचं मतदान आहे. आज 5 वाजता आम्ही मतदान संपल्याच्या नंतर जिल्ह्यातले प्रमुख मंडळी आम्ही चर्चा करू आणि पुढची जिल्हा परिषदेची रणनीती आम्ही त्या ठिकाणी ठरवू. पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाले की भाजप स्वबळावर जिल्हा परिषद लढणार आहे. राष्ट्रवादीची भूमिका काय? निश्चित स्वरूपामध्ये अशी परिस्थिती असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत. गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही आणि रत्नाकर गुट्टे साहेबांचे काही अंडरस्टँडिंगनं उमेदवार देणार आहोत. उर्वरित ठिकाणी आम्ही स्वबळावर लढण्याची आम्ही त्या ठिकाणी तयारी केलेली आहे.